चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 23 डिसेंबर बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे या वर्षातील शेवटची भागवत एकादशी। खरं तर एकादशीचा दिवस हा भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित असतो। एकादशीच्या दिवशी एकादशीचं व्रत केल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते। कुठल्याही प्रकारची इडापिडा आपल्या घरात वास करत असेल, नकारात्मकता, दारिद्र्य असेल, तर या सगळ्याच वाईट गोष्टींचा, वाईट शक्तींचा नाश होऊन घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होते। घरातील प्रत्येक सदस्याचा उद्धार होतो, पतीची, मुलांची आणि घराची भरभरून प्रगती होते। बघा, एकादशीचं जे व्रत आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्यांनाही एकादशीचं व्रत करणं शक्य नाहीये किंवा जे लोक एकादशीचं व्रत करत नाहीत, त्यांनी कमीत कमी एकादशीच्या दिवशी जे भगवान श्री विष्णू आहेत यांची काही विशेष सेवा किंवा यांचे काही विशेष उपाय केले किंवा या दिवशी तुम्ही फक्त भगवान श्री विष्णूचं नामस्मरण जरी केलं तरी संपूर्ण व्रताचं तुम्हाला फळ लाभेल। खरं तर आज करायचे बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या या एकादशीचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। ज्यांनी हे व्रत केलेलं आहे त्यांनी अवश्य करा, ज्यांनी हे व्रत केलेलं नाहीये त्यांनी देखील ही सेवा अवश्य करा। बघा, ही एक सेवा किंवा हा एक उपाय तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण करेल। आडलेल्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण करेल, आडलेली सर्व कामे मार्गी लागतील। घरामध्ये कितीही धनाचे प्रॉब्लेम असतील, कितीही दारिद्र्य असेल, कितीही गरिबी असेल, हे दारिद्र्य ही गरिबी कुठेतरी संपायला लागेल, अडचणी कुठेतरी संपायला लागतील। तुमच्या आयुष्यामध्ये तुमची भरभरून प्रगती होईल। व्यवसाय असेल त्याच्यात यश मिळेल, कॉन्ट्रॅक्ट घेत असाल चांगली कॉन्ट्रॅक्ट भेटतील। जर तुम्ही पतीसाठी, मुलांसाठी हा उपाय करत असाल तर तुमच्या मुलांना आणि पतीला देखील यशाची प्राप्ती होईल। बघा, जरी महिलांनी हा उपाय केला, तुम्ही स्वतःसाठी करू शकतात किंवा पती आणि मुलांसाठी देखील करू शकतात। तुम्ही घरातील कुठल्याही सदस्यासाठी हा उपाय केला तरीही चालेल। हा एक उपाय केल्याने आयुष्यभर अखंड तुमच्या घरावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त राहील। उपाय काय आहे ते सगळं पुढे सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, आज सायंकाळी सांज वेळी, ज्याला लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो, या वेळात आपल्याला हा उपाय करायचा आहे। ठीक आहे, आपल्याला आपली जी तुळस माता आहे, मग गॅलरीमध्ये असेल, घरामध्ये असेल, अंगणामध्ये असेल, जिथे कुठे तुळशीचं रोप आहे, जिथे तुम्ही तुळशीचं रोज पूजन करता, तर तिथे तुम्हाला एक आसन टाकून बसायचं आहे। त्यानंतर आता ज्या वस्तू सांगतेय या वस्तू तुम्हाला एकत्रित घ्यायच्या आहेत। सगळ्यात अगोदर तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचंय। एक मातीचं खोलगट भांडं असेल ते घ्या, तुमच्याकडे सुगड असेल छोटं मोठं ते घ्या, माठ असेल मडका मातीचा तो घ्या। फक्त मातीचं भांडं असणं इम्पॉर्टंट आहे आणि ते थोडंसं खोलगट असलं पाहिजे। ठीक आहे, या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला 7 प्रकारचे धान्य घ्यायचे, सप्तधान्य। मग तुम्ही डाळी घ्या, गहू घ्या, त्याच्यामध्ये मूग डाळ घ्या, चणा डाळ घ्या, वाटाणे घ्या, जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल धान्य आहेत, हे 7 धान्य, सप्तधान्य तुम्हाला त्या माठामध्ये टाकायचे आहेत। किती टाकायचे तर कमीत कमी एवढे तरी तुम्हाला टाकायचे आहेत। ठीक आहे, सप्तधान्य टाकून झाले की त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे। थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं आहे। त्यावरती तुम्हाला एक फूल, कुठलंही तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्याकडे जे फूल असेल ते फूल तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर या सुगडाच्या वरती, म्हणजे जे भांडं तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे। कुठली स्टीलची घ्या, पितळेची, चांदीची घ्या, तुमच्याकडे काचेची सोडून कुठलीही प्लेट घेतली तरी चालेल। ठीक आहे, या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तांदूळ घ्यायचे। पांढऱ्या तांदळांमध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि हळदीमध्ये हे तांदूळ मिक्स करायचे आहेत, म्हणजे पिवळ्या रंगाचे हे तांदूळ करून तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचे। इथपर्यंत आता तुम्हाला समजलं असेल। त्याच्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे, मातीचा घ्या किंवा तुमच्या घरात पितळेचा असेल तो घ्या, जो तुमच्या घरात दिवा असेल कणकेचा बनवून घेतला तरीही चालेल। ठीक आहे, या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात करून तुम्हाला घालायची आहे। शक्यतो वात ही कलावाची घाला किंवा लाल कलरचा धागा भेटतो ती घाला। समजा लाल धागा नसेल, कलावाही नसेल, तर जी वात तुम्ही कापसाची घेतलेली आहे तिला कुंकू लावा आणि मग ती जी वात आहे ती वात लाल करा आणि मग ती वात त्याच्यामध्ये तुम्हाला घालायची आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला 99% सांगेल की तूप घालायचं आहे। लक्ष्मी प्राप्तीची
इच्छित कुठलीही सेवा करण्यासाठी असेल किंवा तुळशीसमोर कुठल्या सेवा करत असू, भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कुठल्या सेवा करत असू, तर तेव्हा आपल्याला तूपच अत्यंत आवश्यक असतं. तर तूप घाला, नसेलच तर मग तेल घाला. ठीक आहे. हे सगळं घातल्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा जो प्रज्वलित केलेला आहे तो बरोबर त्या प्लेटवरती तुम्हाला ठेवायचा आहे. ठीक आहे. ज्या प्लेटवरती तुम्ही तांदूळ ठेवलेले आहे त्या प्लेटवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे आणि 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत. पुन्हा एकदा सांगते, एक सुगड घ्या, त्याच्यामध्ये सप्तधान्य, हळद, कुंकू, फूल ठेवा, त्याच्यावरती एक प्लेट ठेवा, त्या प्लेटवरती पिवळे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा लावून ठेवायचा आहे. दिव्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि 2 अख्ख्या लवंग घालायच्या आहेत. इतकं सगळं झालं की त्यानंतर 2 अगरबत्त्या घ्यायच्या. त्या अगरबत्त्या तुम्हाला त्या सुगडाला किंवा त्या सप्तधान्यांना तुम्हाला ओवाळायच्या आहेत. तुळशी मातेला तुम्हाला ओवाळायच्या आहेत. बाजूला त्या अगरबत्त्या लावायच्या आहेत. इच्छित जी मनोकामना असेल ती इच्छित मनोकामना तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. घरातील दारिद्र्याचा नाश होण्यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर 1 वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम आणि 1 वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. फक्त 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम आणि 1 वेळा गायत्री मंत्र. बघा, ज्या घरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची एकसाथ सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते. या 2ही सेवा करून झाल्या की त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या किंवा स्वतःभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घाला. तो जो दिवा आहे तो शक्यतो रात्रभर पेटताच ठेवा, तसाच तिथेच ठेवून द्या. आता रात्रभर पेटता ठेवणं शक्य नसेल तर 2-4 तास तरी पेटता राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुमचं अंघोळ वगैरे होईल, सकाळी स्नान वगैरे होईल, तेव्हा जो दिवा असेल तिथे, आता दिवा सकाळी विझलाच असेल, तो दिवा घासण्यासाठी टाका. त्याच्यामध्ये घातलेले लवंग, वात वगैरे जे ते सगळं निर्माल्यात टाका. त्यानंतर त्याखाली जे तांदूळ तुम्ही ठेवले होते, पिवळ्या रंगाचे जे तांदूळ तुम्ही ठेवले होते, ते तांदूळ आणि जे सप्तधान्य तुम्ही घेतलेलं होतं त्या सुगडामधले, ते सगळं तुम्हाला मिक्स करायचे. ते तांदूळ सुद्धा त्या सुगड्यातच टाका, मातीच्या भांड्यात टाका आणि ते सप्तधान्य आणि ते सगळं मिक्स करायचं आहे. मिक्स करून घरातल्या आतले जे 4 कोपरे आहेत या 4 कोपऱ्यांना तुम्हाला हे सप्तधान्य तुम्हाला टाकायचंय. थोडं थोडं तुम्हाला टाकायचंय सप्तधान्य. आपल्या घरामध्ये असलेली जी अवलक्ष्मी आहे त्या अवलक्ष्मीचा रात्रीतच नाश होईल. जेव्हा हा उपाय करायला सुरुवात कराल तेव्हा घरातील अवलक्ष्मी पळून जाईल, घरामधील बाधा संपून जाईल आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा या 4ही घरातील कोपऱ्यांना तुम्ही हे सप्तधान्य टाकाल तेव्हा तुमच्या घरातील लक्ष्मी जागृत होईल. घरात चहूबाजूनी पैसा यायला सुरुवात होईल. घरात चहूबाजूनी अन्न, धान्य, सुख, समृद्धी, शांती यांची तुमच्या घरात भरभराट होईल. ठीक आहे. 4ही कोपऱ्यांना टाकून झालं की त्यानंतर जे धान्य शिल्लक राहील त्याच्यामध्ये ते घेऊन कुठल्याही गोशाळेत जा, कुठल्याही गाय मातेजवळ जा, तुमच्या आजूबाजूला कुठेही गाय माता असेल तिथे जा आणि तिला हे धान्य तुम्हाला खाऊ घालायचं आहे. समजा तुम्हाला शक्यच नाही की ताई आम्ही खूप प्रयत्न करतो पण आम्हाला शक्यच नाही गायीजवळ जाणं किंवा तिला खाऊ घालणं, तर मग अशा वेळेस टेरेसवर वगैरे जा, जिथे पशुपक्षी असतील त्या ठिकाणी जा आणि त्या पशुपक्ष्यांना हे सप्तधान्य खाऊ घाला. बघा, जेव्हा हे धान्य तुम्ही गायीपर्यंत किंवा त्या पशुपक्ष्यांपर्यंत पोहोचवाल तेव्हा लक्षात ठेवा तुमची इच्छित मनोकामना आणि तुम्ही केलेली जी सेवा आहे ती साक्षात भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचली जाईल आणि त्याची जी फळप्राप्ती आहे ती तुम्हाला त्वरित होईल. अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. प्रत्येकाने वर्जून करा. मी देखील आज ही सेवा करणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.